अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. 30 किलो गांजासह 5 जण अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात. याबाबतचं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून नागरिकांकरिता सुरू असलेल्या मोबाईल क्रमांकावर माहिती प्राप्त झाल्याने पोलीस आयुक्तांनी दखल घेत अंमली पदार्थ पथकाचे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता कोल्हे यांना कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिल्या आणि त्यानुसार मुंबई आग्रा हायवे अरबाज मनियार यांच्या ताब्यातील होंडा सिटी कारमध्ये अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी ठाणे येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अरबाज व शकील खान मनियार यासह होंडा सिटी कारसह सुमारे 30 किलो गांजा जप्त करण्यात आला. सदर कारवाई करत असताना पोलीस पथकाने लागलीच मुंबई गोवंडी येथून तौसिक रहमत खान आणि अमन शौकत शेख तसेच विजय वाला पावरा यांना ताब्यात घेतलं. सदर आरोपितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप काने, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब, पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय ताजने, देवकिसन गायकर, पोलीस हवालदार भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, पोलीस नाईक संतोष सौंदाने, पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, अविनाश फुलपगारे, चंद्रकांत बागडे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भट तसेच क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार SV आहेर, पोलीस हवालदार मनोज परदेशी, आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मोरेश शिंदे आदींनी कारवाई पार पाडली. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.